मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपला हा जो कार्यक्रम आहे सोहळा सख्यांचा, हा इतका लोकप्रिय झालाय ना की सगळ्यांची आता इतकी इच्छा असते की आमच्या इथे या आणि सोहळा सख्यांचा हा कार्यक्रम साजरा करा. आम्हाला सुद्धा या सोहळा सख्यांच्या या कार्यक्रमामध्ये यायचे, सहभागी व्हायचे आणि टीव्हीवर दिसायचे. ही जी काही इच्छा असते ना, एक भाऊ म्हणून मी ती इच्छा सतत पूर्ण करत असतो माझ्या सगळ्या ताईंची. आज सुद्धा ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आलेलो आहे ठाण्यातील घोडबंदर या ठिकाणी आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे जमलेल्या आहेत सोहळा सख्यांचा या कार्यक्रमासाठी. आणि सगळे अगदी उत्साही आहेत, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे आणि अगदी एक म्हणतो ना की एक खेळण्यासाठी जी एक धडपड असते ना, हा सगळ्या अगदी लहान झालेले आहेत, अगदी बालपणात गेलेले आहेत. त्याच्यामुळे अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपला हा धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. या ताईंसोबत आपण खेळ खेळणार आहोत, कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवर. तेव्हा आपल्या पहिल्या खेळासाठी कोण आहेत त्या 10 ताई, त्यांनी पटापटा यायचे इथं. या बरं. माझी आई माझ्यावर खूप जीव लावायची, प्रेम करायची. आईला काय सांगायचं तुला ह्या माध्यमातून, जर काही गोष्ट सांगायची राहून गेली असेल? आई असणं खूप गरजेचं आहे. मी फक्त एवढंच सांगते, आईला खूप मिस करते मी. तुम्हा सगळ्या ताईंचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला. तुम्ही या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेल्या आहात. ओके, हा. आणि आपल्या या पहिल्या खेळाचं नाव आहे मी हार मानणार नाही. काय होणार आहे, मी 1 2 3 म्हटल्यानंतर संगीत सुरू होणार आहे आणि संगीत सुरू झाल्यानंतर मी कुठल्याही एका ताईच्या हातामध्ये हार देणार आहे. ओके, आणि हार दिल्यानंतर तुमच्या समोरच्या ज्या ताई आहेत, तुमच्या समोरच्या, हा, त्या कुठल्याही ताईच्या हातामध्ये तुम्ही जाऊन हार देऊ शकता. ओके, संगीत सुरू आहे. संगीत वाजत असताना तुम्हाला असं वाटतं की ही ताई, ह्या ताईला मला बात करायचंय किंवा ह्या ताईला मला बात करायचंय, त्या ताईच्या हातामध्ये नेऊन तुम्ही हार द्यायचे. ओके, हे देत राहायचे. मग त्या ताईनी तुमच्या समोरच्या ताईंच्या हातामध्ये हार द्यायचे. ओके, तुमच्याच इकडच्या ताईंच्या हातात द्यायचं नाही हार, समोरच्या ताईंच्या हातामध्ये हार द्यायचे. ओके, कळले तुम्हाला? आणि म्युझिक थांबल्यानंतर ज्या ताईच्या हातामध्ये हार असेल ती ताई बाद. कळले तुम्हाला खेळ? नक्की? ओके, चला तर मग म्युझिक प्लीज. हा, लवकर. हा, नाचत एवढ्या मागे तुम्ही इथे थांबायचे. हा हा, तिला हार द्या, त्याच्या जागी तुम्ही जाऊन उभं राहायचंय. तिकडे जस्ट माझ्या हातात हार आला आणि लगेच सॉन्ग ऑफ केलं. मग कोणी ऑफ केलं? ते रॉंग आहे. म्हणजे जस्ट माझ्याकडे झालेला. मग आता काय करायचं म्हणणं तुझं? मी हार मानणार नाही. एवढं पण आपलं नाव मनावर नको घेऊ. हा खेळ आहे, मी मगाशी सांगितलं, ज्या ताईच्या हातामध्ये हार असेल आणि म्युझिक थांबलं तर ती ताई बाद. त्याच्यामुळे ताई तू बाद झालेली आहे. ओके, चला म्युझिक प्लीज. माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. मी मुंबई इथे जागे मागे. हा, नाचत जायचंय. मी मुंबई से खाली तुझे लेने को नाचत जायचंय. असं काही नाही तर तुम्ही बाद. या नाचत जायचं होतं, पण ताई तुझ्या हातामध्ये हार होता त्याच्या आणि तेव्हाच संगीत थांबलं, त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस. ओके, तू बसू शकतेस. ओके, म्यूजिक प्लीज. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. झटपट तिथे पहा, पहिली. अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. नाचतो सगळं नाचत थांबून जागेवरती मागे. हा, सणासुदीला रांगोळी काढ, भाऊचा बर्थडे नाचत नाही तर तुम्ही बाद. नाचत नाही तर बाद. रांगोळी काढ. काय झालं?
नाही ताई बाद झालीस. चालेल. बसू शकते ताई. म्युझिक प्लीज. अरे अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. अरे अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. व्हेरी गुड. हा घरात दुसरं कोणी बी नव्हतं झोंब्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं. तुम्ही जागेवरतीच एवढे नाचत आणि इथे येताना नाचतच नाही. हा जागेवरती जागेवर अंगात आलंय याच्या अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय. उगाच पाठी येऊन कचकन चावलं. इथं ये. अंगात आलंय अंगात आणि गळ्यात नाही घालायचे, हातात घ्यायचे. आणि ही ताई बाद झालेली आहे. तुम्ही बसू शकता. ओके. म्युझिक प्लीज. शुभंगी ताईच्या हातात घ्या. हा व्हेरी गुड. गळ्यात टाकायचं नाहीये, जागेवरती उभं राहा. बरं ही जी ताई आहे ना, पहिल्यापासून ह्याच ताईकडे देते. काय राग आहे माहिती नाही. जागेवरती. हा तिथे जागेवरती. नाचते. हा नाचते. हा आणि जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ही ताई बाद झालेली आहे. ताई काय झालं? हार माझ्याकडे आला. हरकत नाही, काही हरकत नाही. खेळलीच ते महत्वाचं आहे. ओके. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तू बसू शकते. आणि खूप खूप अभिनंदन पाची ताईंचं. तुम्ही गेलेल्यात आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पाची ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आता आलेल्या आहात. कसं वाटतंय या दुसऱ्या खेळामध्ये आलेली असतो? प्रश्न पडलाय. नाही त्या खेळ ते दुसऱ्या खेळाबद्दल मी सांगणार आहे, पण तू लहानपणी असं असे कुठले कुठले खेळ खेळायचीस सांगू? हा एवढं सस्पेन्स काय म्हणजे सांगू? हा मारामारी. मारामारी हा कुठला खेळ होता? म्हणजे हा काय खेळ असायचा जरा आम्हाला कळू दे. म्हणजे जास्त करून आपल्या आवारात, घराच्या आवारामध्ये कबड्डी. अच्छा कबड्डी. ओके. हा कबड्डी वगैरे तुम्ही खेळ मला खूप आवडायचे. पण आणि घ्यायची की आपल्याची. काय करायचं? स्वतःच चालू आहे. हा हा काय करायचं म्हणजे काय करायला आवडतं? म्हणजे धर की आपण. धर की आपण उचलायचं आणि आपटायचं. अच्छा. मग ऑफिस मधून आल्यावर भाऊजी घरी थांबतात की नाही? ते काय बोलतच नाही. ते काय बोलत नाही. क्या बात आहे. हा वा खूप छान वाटलं. आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया. हा खेळ असा आहे. खेळाचं नाव आहे टिकली तर टिकली नाही तर नाही टिकली. चला तर मग हा खेळ सुरू करूया. बरं हा खेळ असा आहे की तुमच्या समोर डिश आहे आणि त्या डिशमध्ये टिकल्या आहेत. ओके. हा मी 1 2 3 म्हटल्यानंतर या टिकल्या ज्या आहेत ते अशा काढायच्या आहेत आणि आपल्या चेहऱ्यावरती चिटकवायच्या आहेत. कुठेही चिटकवायच्या आहेत. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. 2 मिनिटामध्ये जी ताई जास्तीत जास्त टिकल्या आपल्या चेहऱ्यावरती चिटकवेल ती असणार आहे विजेती ताई. त्याच्यानंतरची दुसरी. ओके. अशा 2 ताई विजेत्या होणार आहेत ज्या जाणार आपल्या पुढच्या आणि शेवटच्या खेळामध्ये. आणि 3 ताई बाद होणार आहेत. ठीक आहे नक्की? हा चला. आणि बरं ही जे तुम्ही टिकली लावले ती टिकली काउंट होणार नाही. हा ओके. चला रेडी? ओके तयार आहेत तुम्ही? हा या इथे या सरका इथे या आपल्या डिश समोर या. 1 2 3 म्हटल्यानंतर. हा ओके. आणि व्यवस्थित हात मागे. हा ओके. हा रेडी? हा 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ज्या व्यवस्थित टिकल्या काढायच्या आणि चिटकवायच्या. हा आणि टिकलीवरती टिकली नाही चिटकवायची. ओके रेडी? 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट. हा ओके. 1 2 3. हा व्हेरी गुड. जास्तीत जास्त टिकली जी ताई चिटकवेल ती ताई विजेती. अशा 2 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे आणि 3 ताई बाद होणार आहे. ओके व्हेरी गुड. शाबाश. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. मस्त.
ओके ओके व्हेरी गुड. ओके मस्त. समोर बघायचं आणि हां चिटपर्यंत समोर बघायचं, चिटपर्यंत समोर बघायचं. व्हेरी गुड, मस्तच. कसं वाटते ताई? छान वाटतंय. छान वाटते ना? पहिल्यांदाच आहे हा खेळ पहिल्यांदा माझ्यासाठी. सरकवू पण नाही शकत. हां व्हेरी गुड. पापड्यांना पण चिटकवली, पापड्यांना पण चिटकवली. कसं वाटतंय? जवळजवळ ही म्हणजे डेकोरेशनच चालू आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. बस बस थांबायचे 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 सगळ्यांनी. बघा सगळ्यांचे चेहरे बघा. हा चेहरा बघा. हो हो भाऊजी बघणार आहेत हा सगळ्यांना. ओके आणि आता वेळ आलेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे की ज्या ताईने जास्तीत जास्त टिकल्या आपल्या चेहऱ्यावरती चिटकवल्या. पहिल्यांदा दुसऱ्या क्रमांकाची ताई सांगतो, ती ताई आहे स्वप्नाली ताई. व्हेरी गुड. आणि पहिल्या क्रमांकाची ताई सुजाता ताई. व्हेरी गुड. आणि पुन्हा एकदा सुजाताताई आणि स्वप्नालीताई तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहात. कसं वाटते? खूप छान वाटतं. खूप छान वाटते की नाही? आता या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. तर हा खेळ काय आहे या खेळाबद्दल मी सगळं सांगणार आहे, पण त्याआधी आपण जाऊया माहेरच्या आठवणींमध्ये. ताई तुझं नाव सांग. माझं नाव स्वप्नाली विश्वास मोरे. स्वप्नाली ताई. माहेर कुठलं? माझं गणपती पाले. अच्छा. आणि सासर? सासर माझं गुजरात आहे. सासर गुजरात आहे? हो गुजरात, जुनागड. अच्छा जुनागडचीच तू? हो. हो हो हो. पण मग तिथे मराठीच बोलत होते? नाही गुजराती बोलत होते, पण जास्त दिवस मी तिकडे राहिली नाहीये. अच्छा. मिस्टर गुजराती आहेत माझे. हो का? ओके. मग घरात कुठली भाषा बोलतात, गुजराती की मराठी? मराठी, गुजराती, हिंदी. अच्छा. काय करतात भाऊजी? मग ते त्यांचं कपड्यांचं दुकान आहे. वा मजा आहे म्हणजे तुझी. हा रोज एक गिफ्ट येत असेल? रोज तर नाही, केव्हा तरी. केव्हा तरी. ओके हरकत नाही. काय सांगशील माहेर बद्दल? कोण येतं माहेर म्हटल्यानंतर डोळ्यासमोर? माहेर म्हणजे माझी आई. मी तिला खूप मिस करते, कारण की आता माझी आई ऑफ होऊन जवळजवळ 16 वर्ष झाले. 16 वर्ष? हो. आणि माझ्या लग्नाला 15 वर्ष झालेत. माझं लग्न झालं त्याच वेळी माझी आई ऑफ झाली. म्हणजे माझ्या आईच्या समोरच लग्न झालं माझं. कारण की आई कावीळ होती, त्यामुळे मग डॉक्टरनी चान्सेस कमी सांगितले होते. मग ते लग्न असं घाईत करण्यात आलं त्याच्यामुळे. तर लहान असतानाच म्हणजे माझी आई माझ्यावर खूप जीव लावायची, प्रेम करायची. आणि लहानाची मोठी मी गावाला मोठी झाली. ओके. आमची कंडिशन थोडी खराब होती. माझ्या आजीने मला लहानाचं मोठं केलं, आजी आजोबांनी. तिथून मी 2008मध्ये बदलापूरला माझ्या आई वडिलांनी इथे आणलं आणि मग आईने मला मोठं केलं, इथं शिकवलं. तिथून मग माझ्या आईने कॉलेज वगैरे सगळं मला शिक्षण कंप्लीट केलं, स्वतःच्या पायावर उभं केलं. अरे वा. माझ्या आईला आजार आल्यामुळे माझं लग्न लवकर लागण्यात गेलं. मी एवढंच म्हणते की माझ्या आईला खूप मिस करते मी. आता माझा भाऊ पण नाही आहे. भाऊ आता माझ्या 8-9 वर्ष झाले ऑफ झालंय. भाऊ आणि बहीण म्हणजे आम्ही दोघेच होतो. ओके. हो. तर मला हेच म्हणायचं आहे की आई होती तोपर्यंत काय नव्हतं वाटत. आई गेल्याच्या नंतर दादा होता सपोर्ट साथला. दादाही नाही आहे, बाबांची जिम्मेदारी आहे, घरी एकटी असते, मिस्टर असतात, मुलं असतात, सगळं म्हणजे आईला असं आठवते, मिस करते तिला, रडू येतं. बाळानं कसं
रडलं की त्यांना ओंजळीत घेतं. तसंच मग मला असं रडू वाटतं की माझं आई पाहिजे होती माझी असं. बाबा तसे खूप छान आहेत माझे, मी बाबांची खूप लाडकी आहे. आणि आज तू बाबांना तू सांभाळते. हो, मी बाबांना मी सांभाळते, खूप छान. बाबांकडेच असते, बाबांना मी सांभाळते. स्वामींवरती खूप विश्वास ठेवते. विषय संपला इथे. स्वामींवरती विश्वास आहे म्हटल्यानंतर सगळं त्यांच्यावरती सोडून त्यांनीच द्यायचं. मला पुढे नेलंय. तेच माझ्या आयुष्यात, माझ्या आई बाबा तेच माझे स्थान आहेत. वा, खूप छान ताई. आईला काय सांगायचं तुला ह्या माध्यमातून? जर काही गोष्ट सांगायची राहून गेली असेल किंवा मनात खूप असतं ना आपलं, की आपण कधी बोलून नाही दाखवत, पण आज या माध्यमातून काय तुला आईला सांगावं असं वाटतंय? आई असणं खूप गरजेचं आहे. मी फक्त एवढंच सांगते, आईला खूप मिस करते मी. आई जिथे कुठे असेल ती नक्कीच आनंदी असेल आज तुझा संसार बघून, आणि तू खुश आहे हे बघून तिला खूप आनंद होत असेल. त्याच्यामुळे छान हसत राहा, कारण तू हसलीस तर आई हसणार आहे. ताई, खूप छान वाटलं तू इथे मनापासून व्यक्त झालेली आहेस. आणि आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. ओके मंडळी, जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपण आपल्या या शेवटच्या खेळाला. आणि हा खेळ खूप सुंदर आहे, मजा येते. आणि हा खेळ आहे ना, खरं तर आपल्याला खरंच बालपणात घेऊन जातो. कारण आपण बालपणामध्ये असताना माहिती आहे ना, दिवाळीमध्ये वगैरे किल्ले वगैरे बनवलेले आहेत. समुद्रकिनारी गेल्यानंतर आपण वाळूचे डोंगर बनवलेले आहेत, किल्ले अर्थात बनवलेले आहेत. ओके, तर हा खेळ त्याच बालपणाची आठवण करून देणारा आहे. ज्या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. हा खेळाचं नाव काय? कपात कप सगळेच गप. हा, हे जरा समोर समजा भाऊजी आहेत तर कसं सांगशील? रागाने? कपात कप सगळेच गप. रागाने? कपात कप सगळेच गप. आता थोडी रुसली आहेस तू. हा, कपात कप सगळेच गप. आता लाजत लाजत? कपात कप सगळेच गप. अरे बापरे. ओके, व्हेरी गुड. भाऊजी बघणार आहेत हे सगळं, बघू दे ना. हो, म्हणजे काय. हा, ओके, हरकत नाही. तर हा खेळ असा आहे की तुमच्या समोर पेपर कप आहेत. हा, आणि एकात एक असे सगळे पेपर कप आहेत. ओके, ते पेपर कप काढायचे, ते वेगळे करायचे आणि पिरॅमिड तयार करायचे, पिरॅमिड बनवायचे. पण पिरॅमिड उभं करताना शेवटचा जो एकच कप जो येतो आपण ठेवतो तो हा लाल रंगाचा असणार आहे. अशा पद्धतीने ते पिरॅमिड उभं करायचं. त्याच्यामुळे सगळ्यात खाली जे कप तुम्ही रचणार ते किती ठेवायचे ते तुमच्यावरती. ओके, तिथे जरा थोडं आपलं स्किल वापरायचं आणि डोकं जरा वापरायचं. ओके, ठीक आहे, नक्की कळलंय तुम्हाला. आणि वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. कमीत कमी वेळामध्ये जी ताई पिरॅमिड उभं करेल ती असणारी या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. ओ हो, व्हेरी गुड. सुरू करायचा खेळ 1 2 3 म्हटल्यानंतर. हा, ओके, 1 2 3. लाल रंगाचा कप सगळ्यात वरती आला पाहिजे. ओके, आणि नीट बघा, कपात कप तर नाही आहेत ना? ओके, व्हेरी गुड, मस्तच. हा, व्यवस्थित पिरॅमिड झाले की नाही नीट बघा. एकही ग्लास रिकामी राहता कामा नये. प्रत्येक ग्लासावरती कप यायला हवा आणि शेवटी एकच यायला पाहिजे हा कप, जो असणार आहे लाल रंगाचा कप. लवकर लवकर उचलायचे, लवकर उचलायचे. वेळ अजून संपली नाहीये, वेळ अजून संपलेली नाहीये. ते पुढे जाऊन गोळा करायचे. नाही नाही, अजून झालेलं नाही. नीट बघ, नीट काय कुठे काय राहिलंय बोल. गोळा कर सगळे कप. हां हां, ओके, व्हेरी गुड. हां, शाबाश. हां, इथे इथे ठेवून लाव लवकर, वेळ अजून आहे. ओके, आणि पिरॅमिड तयार झाला तर हात वरती करायचे. पडला पडला, जा पटकन पटकन, जा पटकन गोळा कर, पटकन गोळा कर. या ताईच्या चेहऱ्यावर इतका आनंद झाला ना लगेच. हा, तिथे पण पडले बाई. हात वरती करायचे. हा, हात वरती करायचे. ओके,
आणि निर्णय तुमच्या समोर आहे. दोन्ही ताईंनी खूप छान पिरामिड उभं केलं आणि अगदी अटीतटीचा असा हा खेळ झालेला आहे. आणि शेवटच्या सेकंदाला बाजी मारलेली आहे सुजाता ताईने. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्याच्यामुळे विजेती आहे सुजाता ताई आणि उपविजेती ठरलेली आहे स्वप्नाली ताई. खूप खूप अभिनंदन स्वप्नाली ताई, खूप खूप अभिनंदन. 16 सख्यांच्याकडून ही भेटवस्तू तुला कसं वाटते? खूप छान. उपविजेती झालीस. खूप छान वाटतंय आणि खरंच मला खूप आवडलं. पहिल्यांदाच माझा हा खेळ होता. ॲक्च्युली खरं तर माझा हात थरथरत होता, नाहीतर ही विजेता मीच खरं तर जिंकणार होते. हा. जिंकली असते. पण खूप छान वाटलं तू ज्या पद्धतीने खेळत होतीस अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. खूप खूप अभिनंदन तुझं. बरं, या कपातूनच चहा आणि कॉफी प्यायची आहे. ओके. हा, भाऊजींना द्यायची आहे. त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. गप. मी नाही काय बोलले बाबा. ओके, उपविजेती ठरलेली आहे स्वप्नाली ताई आणि अर्थातच विजेती आणि आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे सुजाता ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, 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 सोहळा संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. खूप खूप अभिनंदन. थँक्यू. खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड. कसं वाटतंय? हुकमाची राणी झालीस तू ताई. खूप छान वाटते. खूप छान वाटते. हो, सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस? माझ्या मिस्टरांना. हो हो. बरं, आता तू हुकमाची राणी झालीस तर घरामध्ये असा कुठला हुकूम सोडायचा तुला की ही गोष्ट आजपासून बदलली पाहिजे? नाही, असं तर काहीच नाही, कारण माझ्या घरात सगळं व्यवस्थित आहे ओके. आणि माझ्या हुकमाच्या पुढे कोणाचं चालतच नाही. ठीक आहे, हरकत नाही, पण असंच असलं पाहिजे. हा, हुकमाच्या राणीचा हुकूम पाहिजेच घरामध्ये. खूप खूप अभिनंदन ताई तुझं. पुन्हा एकदा एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. सुजाता ताई तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. हुकुमाची राणी झालेली आहेस तू. मंडळी, आपला हा कार्यक्रम लोकप्रिय का होतोय माहिती आहे? कारण आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये सगळ्या ताईंना त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करता येतात, त्यांची मतं मांडता येतात आणि मनसोक्त खेळता येतं. हो की नाही ताई? तेव्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.